या दिवशी 24 सप्टेंबर 1969 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली होती आणि आमच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन हा ऑनलाईन व्हर्च्युअल पद्धतीने साजरा केला जात आहे. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी.एम. पाटील सर हे त्यांच्या काही वैयक्तिक कामामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डॉक्टर बी.ए. पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. ओके, स्वीकारलेले आहे. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. आदरणीय बी.ए. पाटील सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपणास लाभलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नागोराव डोंगरे सर, एसपीडीएम महाविद्यालय शिरपूर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आणि आमच्या NSS विभागाच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी मी आमच्या विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक S.K. जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना आणि पुढील सूत्र सांभाळावे. ओव्हर टू यू जाधव सर. थँक्यू सर. आज राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस असल्याने आपल्या महाविद्यालयात या वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वेबिनारसाठी उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर N.S. डोंगरे सर, त्याच पद्धतीने आमच्या महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉक्टर बी.ए. पाटील सर, तसंच डॉक्टर S.B. सावंत सर, P.R. पाटील सर, डॉक्टर P.R. पाटील सर, S.S. सनेर सर, फिजिकल डायरेक्टर R.R. पाटील सर, रमेश चव्हाण सर, कांबळे मॅडम, त्याच पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप पाटोळे सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर योगेश अहिरराव सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थिनी मित्र हो. आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येते. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत असते. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असतानाच त्यांच्यामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व तसेच सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत असते. तरुणांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषतः शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवा शक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत वरिष्ठ स्तरातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढवताना आपल्याला दिसून येते. डॉक्टर D.S. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा अशी शिफारस 1964 ते 66 या काळादरम्यान केली आणि 1967 मध्ये
राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत NCC सोबत NSS असावे हे मान्य झाले. त्यानंतर कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनांचे स्वागत होऊन 24 सप्टेंबर 1969 रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने तेव्हाचे शिक्षण मंत्री VKRV राव यांनी देशातील 37 विद्यापीठात प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील हजारो महाविद्यालय व लक्षावधी विद्यार्थी या सेवेत या योजनेत सहभागी झालेले आहेत. नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सेवेची मूल्ये व सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य घडवत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो. म्हणून फुल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हांच्या 8 आऱ्यानुसार अष्टप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसेवा संस्कार शिबिर या उपक्रमांद्वारे समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असते. नियमित कार्यक्रमाद्वारे महापुरुषांचे विचार हे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमातून घेऊन तसेच श्रमदान, युवा सप्ताह, कार्यशाळा, शिबिर, सरकारच्या विविध कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होत असतात. अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठेतरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाज परिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. अशा या राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगावे तितके कमीच आहे. या ठिकाणी मी प्रस्तावनेत इथे थांबतो आणि आज आपल्याला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक यांचा मी इथे परिचय करून देतो. आज आपल्याला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर नागोराव शालिग्राम डोंगरे हे SPDM महाविद्यालय शिरपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहेत. सरांचा विषय मानसशास्त्र असून सर MA सेट आणि PhD आहेत. त्याचप्रमाणे सर PhD मार्गदर्शक देखील आहेत आणि सध्या 5 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत आहेत. सरांनी सामान्य मानसशास्त्र व उपयोजित मानसशास्त्र या 2 पुस्तकांचे लेखन देखील केलेले आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सर संगीत हार्मोनियम विषयात संगीतभूषण तसेच संगीतभूषण असून 4थी परीक्षा देण्यासाठी सध्या अध्ययन सर करत आहेत. सरांना कविता लेखन, वाचन आणि गायनाची आवड आहे. त्याच पद्धतीने सर NSS विभागीय समन्वयक आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहे. तर मी जास्त वेळ न घेता सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी मौलिक मार्गदर्शन करावे. सर. सर धन्यवाद सर. आवाज येतो माझा? हो सर. ओके. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कैलासवासी सेदे पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब मदी सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर TM पाटील सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप काटोळे सर, विद्यार्थी विकास अधिकारी
प्राध्यापक सचिन जाधव सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश अहिराव सर व उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना हा जो काही केंद्र सरकारचा उपक्रम आहे, हा केंद्र सरकारचा उपक्रम 24 सप्टेंबर 1969 पासून सुरू करण्यात आला. महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला. माझा जो काही विषय आहे तो आहे राष्ट्रीय सेवा योजनेतून आधुनिक भारताची निर्मिती. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला 2 गोष्टी आपल्या समोर मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट, मी काही फार मोठा वक्ता नाही आहे. जेही माझं वाचन असेल, आकलन असेल, चिंतन असेल, मनन असेल, त्या माध्यमातून मी आजच्या विषयाची मांडणी करणार आहे. दुसरी गोष्ट की मी जे काही बोलणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी आपणास विनंती करेल की आपण त्याच्यावरती विचार करावा. आपण सगळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहोत, तरी देखील कुठेतरी असं वाटतं की आज या शिक्षण क्षेत्रामधून विद्यार्थ्यांची विचार करण्याची जी काही कुवत आहे ती कुवत मारली जात आहे का? म्हणून मी आपणास विनंती करेल की मी जे काही बोलणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा त्याच्यावरती निश्चित विचार करा. मित्रहो, आजचा जो काही विषय आहे राष्ट्रीय सेवा योजनेतून आधुनिक भारताची निर्मिती. आपले जे काही पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी देखील नया भारत अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे. जर नया भारत आपल्याला बनवायचा असेल, नवीन भारत आपल्याला बनवायचा असेल, आधुनिक भारत जर आपल्याला बनवायचा असेल, तर तो NSSच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला बनवता येईल, माझ्या या व्याख्यानाचा सगळा जो काही केंद्रबिंदू असेल तो याच विषयावरती असणार आहे. जाधव सरांनी छान असं प्रास्ताविक केलं आणि प्रास्ताविकामध्ये त्यांनी म्हटलं की विद्यार्थ्याला समाजसेवेशी, समाज कार्याशी जोडण्यासाठी NSSची निर्मिती झाली. अगदी बरोबर आहे. आणि आपण ते काही प्रमाणात 100% जरी नसलं तरी काही प्रमाणात आपण ते करतो देखील. 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम राबवतो. बंधारे बांधणं असेल, ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करणं असेल, नेत्र तपासणी शिबिर आयोजित करणं असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करणं असेल, ह्या प्रकारचं कार्य तर आपण करतोच. पण सगळ्यात महत्वाचं, मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते म्हणजे NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावरती जे काही संस्कार बिंबवले जातात, जे काही संस्कार केले जातात आणि त्या संस्काराच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्याचं मन घडतं, त्याची जी काही मानसिकता घडते, ती मानसिकता त्याच्या जीवनामध्ये, भावी आयुष्यामध्ये वर्तन करत असताना ती निश्चितच उपयोगी ठरताना आपल्याला दिसते. NSS हे समाज कार्याचा वसा जरी सांगणारं व्यासपीठ जरी असलं, विचारपीठ जरी असलं, तर या विचारपीठाच्या माध्यमातून आपण असंख्य कार्यक्रम राबवतो. त्यामध्ये मतदान नोंदणी असेल, मतदारांसाठी जनजागृती करणे असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, बेटी पढाओ बेटी बचाओ, वृक्षारोपण करणे असेल, विविध आजारांच्या संदर्भात माहिती देणे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करणे असेल, शाळाबाह्य मुलांचा सर्वे असेल, कॅन्सरग्रस्तांचा सर्वे असेल, किंवा
वृद्धांचा सर्वे करणे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे किंवा प्रौढ शिक्षणाचा सर्वे करणे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे एनएसएसच्या माध्यमातून पार पाडले जातात. किंवा असे जे काही लोकउपयोगी राष्ट्रोपयोगी जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम एनएसएसच्या माध्यमातून आपण हाती घेत असतो. एनएसएस मध्ये असंख्य घोषणा दिल्या जातात. त्या घोषणांपैकी एक घोषणा मला आजच्या विषयाला अनुसरून आठवते आणि ती घोषणा म्हणजे जात पात के बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो. ही घोषणा एनएसएसच्या कॅम्पमध्ये रविवारचा उद्बोधन जो काही वर्ग आहे त्या उद्बोधन वर्गामध्ये आपण देतो. विद्यार्थी पण फार जोर लावून ही घोषणा देतात. भय को छोडो, दिल को जोडो, भारत जोडो, भारत जोडो, अशा प्रकारची घोषणा विद्यार्थी मोठ्या ताकदीने देताना आपल्याला दिसतात. ही घोषणा माझ्यासाठी किंवा माझ्या दृष्टीने आधुनिक भारताची नांदी ठरताना आपल्याला दिसते. मग ही घोषणा आधुनिक भारताची नांदी काय आहे? आपण सगळेजण पाहत आहोत, अनुभवत आहोत. आपला देश वेगवेगळ्या जातीपातीमध्ये, लिंगभेदामध्ये, रंगभेदामध्ये, वर्गभेदामध्ये आणि धर्मभेदामध्ये अडकलेला देश आहे. प्रत्येक माणसाला आपली जात आणि आपल्या जातीचा अभिमान, आपल्या जातीची अस्मिता ही बघायला भेटते. ही जी काही जातीय अस्मिता आहे, ही जातीय अस्मिता आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवरती जरी स्वाभिमानाचा, अभिमानाचा विषय जरी असला, परंतु ज्यावेळेस आपण हिचा सामाजिक पातळीवरती विचार करायला लागतो त्यावेळेस मात्र ती राष्ट्राच्या एकात्मतेला तळा पोहोचवताना आपल्याला दिसते. या जातीय अस्मितेच्या माध्यमातून आपण असंख्य जातीय दंगली अनुभवलेल्या आहेत. असंख्य उदाहरणं द्यायची झाली तर भरपूर आपल्याला उदाहरणं देता येतील, पण मला त्या तपशिलामध्ये जायचं नाहीये. धर्माच्या अस्मितेमधून, धर्मद्वेषातून आपण असंख्य धार्मिक दंगली देखील अनुभवलेल्या आहेत. काही लोक त्या दंगलींपासून सफर देखील झालेले आहेत. काही लोक आपल्यामध्ये पण तसे असतील, त्याचे त्यांनी दुःख भोगलेले असतील. जेव्हा एनएसएस मध्ये विद्यार्थी येतो, जात पात के बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो अशा प्रकारच्या घोषणा देतो, त्यावेळेस साहजिकच जेही विद्यार्थी जे नव्याने एनएसएस मध्ये प्रवेशित होतात ते विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांमध्ये जातीची अस्मिता असते आणि ती घोषणा ज्यावेळेस तो विद्यार्थी ऐकतो, त्याच्या कानावरती ती घोषणा पडते, त्यावेळेस साहजिकच त्याच्या जातीय अस्मितेची जी काही धार आहे ती धार बोथट होण्याचं काम, बोथट करण्याचं काम ही घोषणा करताना आपल्याला दिसते. आणि ती जातीय अस्मितेची, धार्मिक अस्मितेची जी काही धार आहे ती ज्यावेळेस बोथट होते, ती बोथट झालेली धार त्या विद्यार्थ्याला समग्र भारताच्या दिशेने एक सुजाण नागरिक म्हणून होण्यास मार्गक्रमण करण्यात भाग पाडताना आपल्याला दिसते. अर्थात त्या मुलाच्या मनामधला जातीय स्वाभिमान कमी झालेला असतो असं अजिबात नाही. आपल्या धर्माचा अभिमान कमी झालेला असतो असं अजिबात नाही. कारण की भारतीय संविधान त्याला जे काही हक्क आणि अधिकार देते त्या अधिकाराच्या पोटी तो आपल्या जातीविषयी, आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगत असतो. पण आपल्या जातीचा आणि धर्माचा अभिमान बाळगत असताना इतरांच्याही जातीचा आणि इतरांच्याही धर्माचा तो आदर करायला शिकतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच महत्वाची गोष्ट जातीय सहिष्णुता, धार्मिक सहिष्णुता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते असं मला वाटतं. म्हणून ही जी काही घोषणा आहे ही घोषणा नाही. ज्यावेळेस विद्यार्थी असं म्हणतात भय को छोडो, दिल को जोडो, भीतीला सोडा आणि जी काही माणसाचे मन आहे त्या माणसाच्या मनाला जोडण्याचा प्रयत्न करा. तर हे 7 दिवसाच्या शिबिरामध्ये येणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जातीचे असतात, वेगवेगळ्या धर्माचे असतात आणि ते ज्यावेळेस एकमेकांसोबत राहतात, एकमेकांच्या अंथरुणाला अंथरुण टाकून ते झोपतात, एकमेकांच्या ताटात जेवण करतात, एकमेकांसोबत श्रमदान करतात,
आणि मग त्याच्यातून त्यांची जी मैत्री निर्माण होते, ती मैत्री असंख्य दिवस त्यांना मदत करणारी असते, सहाय्य करणारी असते, एक दुसऱ्याच्या सुखदुःखात योगदान देण्यास भाग पाडणारी असते. तर हे जे काही विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी इतर संघटनांपेक्षा वेगळ्या विचाराने भारावलेले विद्यार्थी असतात. आता इतर संघटन काय, तर महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय पार्ट्या ज्या आहेत, ते राजकीय पार्ट्या आपलं विद्यार्थी संघटना चालवताना आपल्याला दिसतात. आणि हे जे काही राजकीय पार्ट्या आपले विद्यार्थी संघटन चालवतात, हे विद्यार्थी संघटन एखाद्या विशिष्ट विचाराला वाहिलेलं ते संघटन असतं. किंबहुना त्या विद्यार्थी संघटनामधून त्यांचे भावी पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत, ते भावी कार्यकर्ते निर्माण होण्याची ती कार्यशाळा किंवा खजाना असतो किंवा कारखाना असतो. आणि म्हणून प्रत्येक पार्टी हे विद्यार्थ्यांची संघटना चालवताना आपल्याला दिसते. पण जेव्हा NSS मध्ये सहभागी होणारा विद्यार्थी आहे, तो एका कुठल्याही विचारधारेचा नसतो. तो एका कुठल्या पक्षासाठी, एका पक्षाच्या विचारधारेचा तो बनत नाही. तर त्याची जी काही मानसिकता आहे, त्याच्या विचाराची जी काही जडणघडण आहे, त्याच्या विचाराची जडणघडण सर्व धर्म समावेशक, सगळ्या जातीय समावेशक, रंग समावेशक, लिंगभेद समावेशक किंवा लिंग समानता जी आहे, ती लिंग समानतेला अनुसरून अशा प्रकारची मानसिकता NSSच्या उपक्रमामधून घडताना आपल्याला दिसते. आणि म्हणून NSSचे विद्यार्थी इतर जे काही विद्यार्थी संघटना आहेत, त्या विद्यार्थी संघटनापेक्षा, किंबहुना मी तर असं म्हणेल की इतर जे संघटना आहेत, ते आपले भावी कार्यकर्ते घडवताना आपल्याला दिसतात. तर NSS हे सुजाण नागरिक, भावी सुजाण नागरिक घडवण्याचं काम करताना आपल्याला दिसते, की जो जातविरहित विचार करणारा असेल, जो धर्मविरहित विचार करणारा असेल, जो लिंगभेद विरहित विचार करणारा असेल, असा विद्यार्थी NSSच्या या उपक्रमामधून घडतो असं मला वाटतं. अर्थात NSS मध्ये आपण कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवतो, कशा प्रकारचे आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो, त्याच्यावरती हे घडणं किंवा बिघडणं अवलंबून असेलच. तर अशा पद्धतीने NSS जे काय आहे, हे NSS भावी सुजाण नागरिक घडवण्याचं काम करताना आपल्याला दिसते. मित्र हो, आधुनिक भारताची जी काही संकल्पना आहे, आपल्या डोक्यात आधुनिक भारत म्हटलं की चकचकीत रस्ते, वाढणारी शहरे, शहरांचा आकार, जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, त्या मेट्रोपॉलिटन सिटीजचा वाढणारा आकार म्हणजे आधुनिकीकरण, असा आपल्या संकल्पना आहे. जीनचे कपडे घातले म्हणजे आधुनिकीकरण, मुलींनी बॉबकट ठेवले म्हणजे आधुनिकीकरण, मुली नोकरीला लागल्या म्हणजे आधुनिकीकरण. ह्या तर गोष्टी पाहिजेतच, एवढंच नाही, ह्या तर गोष्टी असाव्यातच. मेट्रोपॉलिटन सिटीज डेव्हलप व्हाव्या, बुलेट ट्रेन यावी, चकचकाट रस्ते व्हावे, खड्डे विरहित रस्ते असावे, हे तर असावंच. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे त्या रस्त्याच्या बाजूला राहणारी जी काही लोक आहेत, ते लोक कशा पद्धतीने जीवन जगतात, त्यांचं उत्थान आपल्याला करता येते का? जे अडीअडचणीमध्ये सापडलेले लोक आहेत, त्या अडीअडचणी सापडलेल्या लोकांना आपल्याला मदतीचा हात देता येतो का? त्याच्यापर्यंत ज्ञानाची जी काही गंगा आहे, ज्ञानाची जी काही गंगोत्री आहे, की गंगोत्री त्याच्या घरापर्यंत, त्याच्या दरवाजापर्यंत आपल्याला घेऊन जाता येते का? हा सगळ्यात महत्वाचा भाग NSSच्या माध्यमातून भारताच्या नवनिर्मितीसाठी महत्वपूर्ण असल्याचं मला वाटते. ज्या पद्धतीने आपल्याला चकचकीत रस्ते पाहिजेत, त्याच पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचा द्वेष विरहित, कुठल्याही प्रकारचे मत्सर विरहित प्रत्येक भारतीयांची मानसिकता घडायला पाहिजे. ती खऱ्या अर्थाने आधुनिकता आहे, ही विचारांची आधुनिकता. जोपर्यंत ही विचारांची आधुनिकता निर्माण होणार नाही, रस्ते किती काही चकचकाट झाले, किती काही मेट्रो ट्रेन धावायला लागल्या, बुलेट ट्रेन धावायला लागल्यात, समृद्धीने आणखी कोणत्या प्रकारचे महामार्ग यायला लागलेत, व्यापार वाढेल, परंतु इथले जातीय दंगली, इथल्या धार्मिक दंगली बंद होणार नाहीत. त्या जातीय दंगली आणि धार्मिक दंगली जर का बंद करायचं असेल, तर आपल्याला लोकांची मानसिकता किंवा आपल्या कॉलेजमध्ये जे काही सहभागी होणारे जे काही विद्यार्थी आहेत, ते सहभागी होणारे विद्यार्थी जे संविधानाने आपल्याला मूल्य दिली, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय,
ही जी काही 4 सुवर्ण जे काही तत्व दिली आपल्याला संविधानाने, ही 4 सुवर्ण तत्व आपल्याला एनएसएसच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल. त्याला समजावून सांगायला लागेल स्वातंत्र्य म्हणजे काय बेटा. स्वातंत्र्य म्हणजे तू तुझ्या धर्माचं पालन तुझ्या घरामध्ये पाळण्याचं स्वातंत्र्य तुला आहे, पण ज्यावेळेस तू दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत वागायला लागतो तर त्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत वागताना बंधू म्हणून बंधुतेचं पालन तुला करावं लागेल. हा समता आणि स्वातंत्र्याचा बंधुतेचा खरा अर्थ त्याला समजावून सांगावा लागेल. ज्या पद्धतीने मला माझ्या जातीचं भलं व्हावं असं वाटतं ना, तसं इतर लोकांना त्याच्या जातीचं त्याच्या धर्माचं भलं व्हावं असं वाटतं, तर ही न्यायाची भूमिका त्याच्यापर्यंत पोहोचवावी लागेल. मला माझ्या धर्माविषयी अभिमान असायला पाहिजेत, माझ्या जातीविषयी अभिमान असायला पाहिजेत, माझ्या कुळाविषयी अभिमान असायला पाहिजेत, पण संविधान इतर लोकांच्या कुळाला, इतर लोकांच्या जातीला, इतर लोकांच्या धर्माला अपमानित करण्याचा अधिकार आपल्याला देत नाही, हे देखील त्याला तितकंच समजावे लागेल. तेव्हा खऱ्या अर्थाने भारताचे सुजाण नागरिक बनतील आणि असे सुजाण नागरिक भारत घडवण्यामध्ये महत्वाचे योगदान देतील. अन्यथा चीन काय, पाकिस्तान काय, इतर देश आपल्याला त्रास देण्यापेक्षा आपल्या देशातले लोक आपल्या देश बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास देताना आपल्याला दिसतात. आणि हा सगळ्यात मोठा, जर आपण राष्ट्रीय संरक्षणाचा जर विचार जर काय करत असेल तर मला असं वाटतं, तर हा सगळ्यात महत्वाचा धोका, अंतर्गत ज्याला धोका डिफेन्स स्टडी मध्ये म्हटलं जातं, हा डिफेन्स स्टडी मधला अंतर्गत धोका हे बाहेरच्या लोकांपेक्षा, पाकिस्तानपेक्षा, तालिबानपेक्षा किंवा चीनपेक्षा आपल्याच लोकांना होणारा धोका सगळ्यात महत्वाचा धोका आहे. हे आपण ओळखायला पाहिजेत. जोपर्यंत आपण या धोक्याचा सामना करणार नाही, या धोक्याला आपण मुळासकट काढून टाकणार नाही, तोपर्यंत आधुनिक भारताची निर्मिती होणार नाही. आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये फक्त केवळ ज्या काही विज्ञानाने वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण केले, विमान निर्माण केलं, मोबाईल निर्माण केला किंवा आणखी जे काही उपकरण आहेत, त्या उपकरणाचा वापर म्हणजेच आधुनिकीकरण नाही. तर आपले विचार, आपली मानसिकता, जरी आपल्या घरामध्ये विज्ञानाने निर्माण केलेली उपकरणं आली, फ्रीज आलं असेल, टीव्ही आली असेल, वॉशिंग मशीन आलं असेल किंवा आणखी ज्या काही गोष्टी असतील, मोबाईल आला असेल, हे आधुनिक उपकरणं विज्ञानाने आपल्याला दिली, आपण त्याचा वापर करायला लागलो. आपण त्या भौतिक सुखामध्येच आधुनिकीकरण शोधायला लागलो. विचाराचं आधुनिकीकरण ते आपण सोडूनच दिलं. ते विचाराचं आधुनिकीकरण ते आपल्याला आपल्या संतांनी सांगितलं. काय म्हणतात संत तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांचा विचार जरी 16व्या शतकातला विचार असेल तरी देखील अजूनही ते आधुनिक विचार आहे, कारण की त्या विचाराचं पूर्णतः अंमलबजावणी अजूनही आपल्या देशामध्ये झाल्याची आपल्याला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, 900 कन्यापुत्र होती का करणे लागे पती. तर 900 जर का कन्यापुत्र जर झाले असते तर महिलांना पती करण्याची, लग्न करण्याची आवश्यकता काय राहिली असती, हे तुकाराम महाराज 16व्या शतकामध्ये सांगतात. आणि आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. म्हणजे तुकाराम महाराजांचे विचार 16व्या शतकात देखील किती आधुनिक होते, किती प्रासंगिक होते, हे आज आपल्याला लक्षात येताना आपल्याला दिसतं. इवन ज्या बहिणाबाई चौधरीचं नाव आपण आपल्या विद्यापीठाला दिलं, ही अशिक्षित महिला, ही अशिक्षित असताना देखील ती किती आधुनिक विचाराची होती. ती असं म्हणते आपल्या कवितेमध्ये, नको नको रे ज्योतिष्या, नको नको रे ज्योतिष्या, नको माझा हात पाहू, माझं भविष्य मले कळे, माझ्या दारी नको येऊ. आपण आपलं भविष्य हातावरच्या रेषावरून ठरवतो. रेषावरून आपण पाहतो धनरेषा किती लांब आहे, म्हणजे आपल्या हातातली पैसा राहील का, आपल्या तिजोरीतली पैसा खळखळत राहील का. पण ती अशिक्षित महिला, मित्रांनो, बुद्धिमत्ता आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी सांगतो, केवळ फक्त शिकलेले लोक बुद्धिमान असतात असा विचार करणं हे चुकीचं होईल. काय बहिणाबाई सारखी अशिक्षित महिला देखील आपल्याला आधुनिक विचार देऊन जाताना आपल्याला दिसते. किंवा लोककवी वामनदादा कर्डक, ज्या माणसाने फारसं शिक्षण घेतलं नाही, असा माणूस देखील आपल्या गाण्यामध्ये म्हणतो, सुख देवची देतो जीवा, पोर मागशील देतो तेव्हा, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे बाई. वामनदादा कर्डक अशिक्षित माणूस. विचाराची प्रगल्भता ही शिक्षणावरती अवलंबून नाही, लक्षात घ्या. विचारांची प्रगल्भता
हे माणसाच्या अनुभवातून, माणसाच्या चिंतनातून येताना आपल्याला दिसते. म्हणून ही विचाराची प्रगल्भता आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणावी लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधानाला अपेक्षित असणारे विद्यार्थी किंवा महात्मा गांधीला अपेक्षित असणारे जे काही विद्यार्थी आहेत, पंडित जवाहरलाल नेहरूंना अपेक्षित असणारे जे काही विद्यार्थी आहेत, इंदिरा गांधींना, बाबासाहेब आंबेडकरांना जे काही अपेक्षित असणारे जे काही विद्यार्थी, अपेक्षित असणारा जो काही समाज आहे तो अपेक्षित असणारा समाज बनू शकेल. आणि म्हणून ही जी काही वैचारिक प्रगल्भता आहे, ही वैचारिक प्रगल्भता आपल्याला आपल्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांमध्ये बिंबवावी लागेल. ही वैचारिक प्रगल्भताच आपल्याला या देशाला प्रगती पथावर घेऊन जाईल. बुलेट ट्रेन आली म्हणजे भौतिक प्रगती होईल, पण मानसिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन हे मात्र विचारावरती अवलंबून असताना आपल्याला दिसते. आपण सगळे लोक एनएसएसच्या माध्यमातून मतदार नोंदणी असेल, मतदार जनजागृती करणे असेल, अशा प्रकारचे उपक्रम राबवतो. पण त्या जनजागृतीमध्ये भारतीय संविधानाने वन मॅन वन वोट अशा प्रकारचा राईट आपल्याला दिलेला आहे. हे बरोबर आहे. माझ्या मताचं आणि राष्ट्रपतीच्या मताचं मूल्य एकच आहे. पण आपण जर का थोडस खोलात जर का शिरलो, तर खोलात शिरल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल, जरी जे काही वोटिंग व्हॅल्यू आहे ते वोटिंग व्हॅल्यू जरी सारखं असलं, बट इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज डिफरंट. मी एक भारताचा नागरिक आहे आणि भारताचे सन्माननीय राष्ट्रपती देखील भारताचे नागरिक आहेत. पण माझं ऍज अ इंडिव्हिज्युअल व्हॅल्युएशन, माझं व्यक्तीचं जे काही मूल्यांकन आहे आणि राष्ट्रपती या व्यक्तीचं मूल्यांकन आहे ते मात्र सारखं नाही आहे. सामाजिक दर्जा तर तो वेगळा राहणारच आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या देशामध्ये वन मॅन वन व्हॅल्यू हे अजून इस्टॅब्लिश झालेलं नाही. आपल्या देशाची जी काही लोकशाही आहे ती लोकशाही अजून प्रगल्भ लोकशाही झालेली नाही. त्या लोकशाहीला जर का प्रगल्भ जर आपल्याला करायचं आहे, ज्या पद्धतीने मताचं व्हॅल्युएशन समान आहे त्याच पद्धतीने माणसांचं व्हॅल्युएशन समान झालं पाहिजे. इथे माणसाचं व्हॅल्युएशन जातीवरून होतं, या देशात माणसाचं व्हॅल्युएशन धर्मावरून होतं, या देशामध्ये माणसाचं व्हॅल्युएशन त्याच्या लिंगावरून होतं. आपण पाहतो जे सुखसुविधा आपले पालक आपल्या मुलांना देतात, त्या सुखसुविधा मुलींना देतातच असं नाही. लिंगभेद केला जातो मुलींसोबत, त्यांना माणूस गणल्याच जात नाही, त्यांना महिलाच समजलं जातं, त्यांना स्त्री समजलं जातं. तर हे जे काही भेद आहे, हे जे काही व्हॅल्युएशन आहे माणसाचं ऍज अ पर्सन, जे व्हॅल्युएशन आहे ते समान असलं पाहिजे. जे हक्क आणि अधिकार पुरुषाला आहेत ते हक्क आणि अधिकार, जी वागणूक पुरुषाला दिली जाते तीच वागणूक महिलाला दिली जाताना आपल्याला दिसली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण होईल. अन्यथा ही लोकशाही फक्त वोटिंग पुरती, जसं करोनाची साथ आली तशा 5 वर्षातून इलेक्शन येतात, निवडणूक होतात, आपण जनजागृती करतो आणि आपण लोकांना निवडून देतो आणि मग 5 वर्ष त्याचे जे काही फळ आहेत, भले बुरे जे काही फळ आहेत ते आपण चाकत असतो, सगळे नागरिक म्हणून ते आपण उपभोगत असतो. तर खऱ्या अर्थाने जर का देशाची लोकशाही जर का आपल्याला बळकट करायची असेल तर एनएसएसच्या युवकांच्या माध्यमातून ती होऊ शकते. कारण की एनएसएसचं जे काही व्यासपीठ आहे, एनएसएसचं जे काही हे विचारपीठ आहे, हे विचारपीठ विद्यार्थ्यांना नेतृत्व घडवण्याची संधी देखील देतो. आपण एनएसएसच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला देत असतो, पाहुण्यांचा परिचय करण्याला आपण त्याला देत असतो, त्याला स्टेज उपलब्ध करून देत असतो, आभार प्रदर्शनाचा स्टेज उपलब्ध त्याला आपण करून देत असतो. एवढंच नाही तर काही महाविद्यालयामध्ये एनएसएसचं जे काही शिबिर आहे किंवा जे काही दैनंदिन जे काही कार्यक्रम होतात ते दैनंदिन कार्यक्रमचं जे काही इव्हेंट मॅनेजमेंट आहे ती इव्हेंट मॅनेजमेंट देखील सगळं प्राध्यापक करत नाहीत, तर ते एनएसएसचे विद्यार्थी करतात. आणि या इव्हेंट मॅनेजमेंटच्या मधून जे लिडरशिप निर्माण होते, ती महत्वाची लिडरशिप, ती उद्याची समाजातली लिडरशिप, तेच विद्यार्थी समाजामध्ये ग्रामपंचायत सदस्य बनतात, समाजामध्ये सरपंच बनतात, पंचायत समिती सदस्य बनतात, जिल्हा परिषद सदस्य बनतात, आमदार बनतात, खासदार बनतात. म्हणून एनएसएस हे केवळ फक्त तगाऱ्या आणि पावड्यांपुरतं सीमित नाही, एनएसएस केवळ फक्त झाडू मारण्यापुरतं सीमित नाही, एनएसएस फक्त वृक्ष लागवडीपुरतं सीमित नाही. आणि ह्या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या पण त्यासोबतच
जर नवीन भारत जर का आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याकडे येणारा जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपल्याला संधी उपलब्ध करून द्यावे लागतील की जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व विकास सर्व अंगाने होऊ शकेल. सर्व अंगाने परिपूर्ण तो विद्यार्थी एक स्वयंसेवक, एक नेता, भावी नेता आपल्याला त्याच्या माध्यमातून निर्माण करता येईल. एनएसएसचं महत्वाचं गीत आहे. आज एनएसएसचा दिवस आहे. काय आहे एनएसएसचं गीत? हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगाएंगे. जगामध्ये जर का आपल्याला आपल्या देशाचं नाव जर का न्यायचं असेल, एकेकाळी भारत हा सोन्याचा चिडिया असलेला देश होता. जगामध्ये भारताचं नाव हे जम्बूद्वीप असं होतं. जम्बूद्वीप म्हणजे काय? तर जगाला प्रकाश देणारा द्वीप. जम्बूद्वीप जगाला प्रकाश देणारा द्वीप. हे ज्ञान नालंदा, तक्षशिला विद्यापीठाच्या माध्यमातून आपण जगाला देत होतो. चिनी प्रवासी असतील, इंटरनॅशनल लेवलची ही विद्यापीठ होती. आज भारताचा जर विचार जर का केला तर पहिल्या 200 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भारताचं एकही विद्यापीठ नाही आहे. का नाही आहे याचा विचार करणं आपण सगळे शैक्षणिक क्षेत्रामधले लोक आहोत. म्हणून जर का जगातनी जर का आपल्या भारताचं नाव जर का न्यायचं असेल तर किमान आपली जी काही जबाबदारी आहे, ॲज अ शिक्षक म्हणून, ॲज अ प्राध्यापक म्हणून, ॲज अ 200 विद्यापीठामध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून, तर किमान मला जे काही चांगलं करता येईल थोडंसं करायचं, पण मला चांगलं कसं करता येईल याचा विचार जर का आपण जर का केला तर निश्चितच आपलं नाव, आपलं म्हणण्यापेक्षा आपल्या देशाचं नाव हे जगामध्ये चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसते. त्या गाण्याचं पुढचं कडवं आहे, जंगल भी है देश की दौलत, आओ पेड़ लगाए हम. आपण झाडं लावतो पण त्या झाडांना मोठं करण्याचं जे काही दायित्व आहे ते दायित्व पत्करतोच असं नाही. आपण झाडं फक्त फोटो काढण्यासाठी, माझं असं म्हणणं आहे, वर्षभरातनी किमान 5 झाडं जरी लागली तरी चालतील किंवा 2 झाडं लागली तरी चालतील, पण ते झाडं जगली पाहिजेत. त्यांना जगवण्याचा वारसा आपण घेतला पाहिजे. कारण की झाडं असेल तर आपण असणार आहोत. झाडं असेल तर वसुंधरा असणार आहे. आपण वसुंधरा, माझी वसुंधरा हा उपक्रम राबवतो. झाडं असणार तर देश असणार, झाडं असेल तर जग असणार. आज आपण सगळे ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करत आहोत आणि मी गोष्ट करतोय आधुनिक भारताची. आधुनिक भारत हे ज्या पद्धतीने एनएसएसच्या इतर उपक्रमातून घडतो त्याच पद्धतीने माझी वसुंधरा आहे, वृक्षारोपण आहे, त्या वृक्षारोपणातून देखील आधुनिक भारत घडताना आपल्याला दिसतो. या देशातलं जंगल आहे, ते जंगल नावाला जंगल राहिलेलं आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना आपल्याला दिसते. तर आधुनिक भारत जर का घडवायचा असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडं लावावं लागतील. कदाचित अशी वेळ येऊ नये, आज आपण बिस्लरी पैसे देऊन पितोय, बिस्लरीचं पाणी पैसे देऊन पितोय, उद्या कदाचित ऑक्सिजन देखील आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर विकत घेऊन आपला जो काही श्वासाची जी काही गरज आहे, ऑक्सिजनची जी काही गरज आहे, ती ऑक्सिजनची गरज आपल्याला भागवावी लागेल. म्हणून आधुनिक जर का भारत घडवायचा असेल तर तो आधुनिक भारत वृक्ष लागवडीच्या माध्यमातून देखील आपल्याला घडवता येतो. सक्षम भारत असेल, सुखी समृद्धी भारत असेल, ग्रीनरी इंडिया असेल. जो अनपढ़ भाई बहने है उनको आज पढ़ाए हम. आपण अनेक रॅल्या काढतो, अनेक सर्वेक्षण करतो, पण किमान एखादा रविवार आपण एखाद्या झोपडपट्टीत पण गेलं पाहिजे. तिथल्या विद्यार्थ्यांना ट्युशन लावता येत नाही त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे. किमान त्या विद्यार्थ्यांना आपल्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी एबीसीडी जरी शिकवली आणि त्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं, शिकायचं कशासाठी बेटा? फक्त नोकरीसाठी शिकायचं नाही, ज्ञानासाठी शिकायचं. ज्ञान जर का असेल तर कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो. ज्ञान जर का असेल तर जीवनाची कोणतीही कठीण परिस्थिती असेल, कठीण परीक्षा असेल, त्या परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकतो. आज आपल्या शिक्षणाची दिशाच हरवलेली आहे. शिक्षणामध्ये ज्ञान कमी आणि व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात घुसलेली आहे. याच्यातून आधुनिक भारत घडण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समाजातल्या किंवा जे काही आपलं दत्तक गावच्या विद्यार्थ्यांना, दत्तक गावच्या लोकांना शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे? केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे. नोकरी तर शिक्षणामधला सहज येणारा भाग आहे, दुय्यम भाग आहे. पण ज्ञान मिळवायचं आहे आणि ते ज्ञान सार्वत्रिक ज्ञान असलं पाहिजे. ते ज्ञान केवळ फक्त
मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने मानसशास्त्र असून चालणार नाही, त्याला इंग्रजी पण आलं पाहिजे, त्याला गणितही जमलं पाहिजे, त्याला सायन्सचे जे काही छोटे मोठे जे काही सूत्र असतील ते सूत्र पण त्याला जमली पाहिजेत. अशा प्रकारचं ज्ञान आपण जर का घेतलं तर मला नाही वाटत तो विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये फेल जाऊ शकेल, कुठल्याही परीक्षेमध्ये तो फेल होऊ शकेल. तो जीवनाची परीक्षा पण देखील पास होऊ शकतो. आणि ज्ञानी लोक ज्या ठिकाणी पाय ठेवतात त्या ठिकाणी पाणी काढण्याचा विश्वास त्या लोकांमध्ये त्यांनी आपल्याला दिसतो. म्हणून मार्कांसाठी शिकायचं नाही हे आपल्याला बिंबवावं लागेल, तेव्हाच आपण आधुनिक भारत घडवू शकतो. श्रम यवन जयते के बल पर भारत नया बनाए हम, हर भारत के दिल में प्यार का दीप जलाएंगे हम. श्रम आपल्याला आपल्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण तसं बिंबवतो 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये की बेटा कोणतंही काम छोटं नाही, कोणतंही काम मोठं नाही. जळगावची मिश्रा ज्या गोधडीला आपल्या जीवनात काही महत्व नाही, त्या गोधड्या विकून आज जगभर पोहोचलेल्या आहेत. तर त्यांना श्रम प्रतिष्ठा काय ते श्रम प्रतिष्ठा असं समजावून सांगितलं पाहिजे. काम कोणतंही छोटं नसते, त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला छोटा असतो हे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला समजावं लागेल. विद्यार्थ्यांनाच नाही तर जे काही आपण गाव दत्तक घेतलं त्या दत्तक गावातल्या लोकांना देखील आपल्याला समजावं लागेल. तर छोटं काम नाही. आणि आपण भारतीय लोक विशेषतः महाराष्ट्रीयन लोक याच्यामध्ये फार पाठीमागे आहोत. आपण फार इस्त्रीची जे काही इस्त्रीची घडी आहे ती इस्त्रीची घडी मोडली नाही पाहिजेत, माझे केस विचकटले नाही पाहिजेत, अशा विचाराचे लोक आहोत, अशा मेंटॅलिटीचे लोक आहेत. म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये देखील राजस्थानी लोक येऊन पोट भरताना आपल्याला दिसतात. अर्थात संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. तुम्ही भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर का गेलात तर तुम्ही राईट ऑफ लिव्हिंग उपभोगू शकता, त्याचा आस्वाद घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. हा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आपल्याला दिसते. तर कोणतंही काम हे छोटं नाही हे आपल्याला बिंबावं लागेल. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं जो काही भारत आहे तो भारत आधुनिक भारत बनताना आपल्याला दिसेल. आधुनिक भारताची निर्मिती श्रमातूनच होताना आपल्याला दिसेल, कष्टातूनच होताना आपल्याला दिसेल. अशा प्रकारच्या माझ्यासारख्या व्याख्यानातून केवळ बोली बच्चन मधून होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष काम करावं लागेल. मकसद अपना तन मन धन से देश की सेवा करना है. आता देशाची सेवा करणं म्हणजे काय, तर माझं साधं सोपं सूत्र आहे. देशाची सेवा म्हणजे काय, तर माझं साधं सोपं सूत्र असं आहे की मी जे काही काम, ज्या कामाचा मी पगार घेतो ते काम जरी मला व्यवस्थित करता आलं, ही माझ्या देशाची सेवा आहे. माझे विद्यार्थी माझ्या हातातून 2-4 जरी विद्यार्थी जर का चांगले जर का घडले, हीच माझ्या दृष्टीने देशाची सेवा आहे. जेव्हा मी माझ्या स्वतःसाठी काम करतो, प्रामाणिकपणे माझ्या स्वतःसाठी काम करतो, माझ्या कुटुंबासाठी प्रामाणिकपणे काम करतो, तेच स्वतःसाठी केलेलं काम ही देशासाठी देखील असताना आपल्याला दिसते. म्हणून आपलं जे काही पोट भरण्यासाठी जो काही आपण उदरपोषणाचा मार्ग स्वीकारला, जे काही आपण नोकरी करत असेल, जे कोणती असेल, शिक्षकाची असेल, शिपायाची असेल, क्लर्कची असेल, जे कोणी असेल, विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षणाचं काम जरी उत्कृष्ट पद्धतीने जर का केलं की मला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, मला कॉपी करायची नाही, मला माझ्या स्वतःची फसगत करायची नाही आणि इतरांना देखील मला फसवायचं नाही, हे साधं सोपं जे काही तत्व आहे, हे साधं सोपं तत्व जरी आपण पाडलं तरी देखील आपण देशाची फार मोठी सेवा करू शकतो. एक माणूस काय करू शकत नाही हे आपल्याला असंख्य लोकांच्या उदाहरणावरून आपल्याला देता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला देता येईल. एकटा माणूस होता, पण तो माणूस विचाराने इतका प्रगल्भ होता, तर त्या माणसाने काय केलं आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे. त्यांनी हिंदी स्वराज्याची स्थापना केली, इथल्या गोरगरिबाला न्याय मिळवून दिला. तर अशा प्रकारचा समाज जो सगळ्या जातीला घेऊन चालणारा, सगळ्या धर्मातल्या लोकांना घेऊन चालणारा, शिवाजी महाराजांच्या संदर्भात त्यांनी आपल्या जी काही शत्रूची जी काही मिसेस आहे त्या शत्रूच्या मिसेसला देखील, तिच्यामध्ये देखील त्यांनी आई बहीण बघितली. अशा प्रकारची लोक ज्यावेळेस घडतात आणि हेच समर्पण, हेच त्याग आपल्याला एनएसएस देते. म्हणून जरी शिवाजी महाराज आपण एनएसएस मध्ये शिकवत नसलो, पण शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे हे एनएसएसचं विचारपीठ आहे. जरी आपण बाबासाहेब या विचारपीठामधून शिकवत नसलो, पण बाबासाहेबांनी जे काही संविधान दिलं ते संविधान, त्या संविधानाची विचारधारा म्हणजे एनएसएसची विचारधारा आहे, जे मानवतावादाकडे घेऊन जाणे विचारधारा आहे. जे संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, संत गाडगेबाबांनी सांगितलं, तुकडोजी महाराजांनी सांगितलं, त्या तुकडोजी महाराजांच्या विचारधारेने जाणारी ही एनएसएसची विचारधारा आहे, एनएसएसची ही परंपरा आहे. तर अशा पद्धतीने
बोलण्यासारखं असंख्य आहे. जर आपल्याला नवीन भारत जर का घडवायचा असेल तर या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागेल. तेव्हाच आपण संविधानाला अभिप्रेत असलेला भारत आपण घडवू शकू. गांधीला अभिप्रेत असणारा जो काही भारत आहे तो भारत आपण घडवू शकू. बाबासाहेबांना, शिवाजी महाराजांना, राजमाता जिजाऊंना जो काही अपेक्षित असणारा भारत आहे, अपेक्षित असणारा जो काही समाज आहे, अहिल्याबाई होळकरांना जो काही अपेक्षित असणारा समाज आहे, तो समाज आपण घडवू शकू. अन्यथा केवळ फक्त असेच व्याख्याने जर का आपण आयोजित करीत राहू, त्याचा किती प्रमाणात परिणाम होतो हे मला माहिती नाही. पण हे देखील प्रबोधनाचं जे काही माध्यम आहे, हे माध्यम देखील आपण चालूच ठेवलं पाहिजे. हा जो काही प्रबोधनाचं जे काही ही जी काही चळवळ आहे ही देखील चालू ठेवली पाहिजे आणि प्रत्यक्ष जे काही काम आहे ते काम देखील आपण केलं पाहिजे. मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, आपण देखील मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत. आपल्या देशामध्ये अनेक वाद देखील आहेत. आतंकवाद आहे, जातीवाद आहे, धर्मवाद आहे, प्रांतवाद आहे, भाषावाद आहे, आणखी कुठले किती वाद आहे. म्हणून जाता जाता मी देखील एक वाद तुमच्याशी घालणार आहे आणि तो वाद म्हणजे धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. जय इंसान, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं. जात पात के बंधन तोडो, भारत जोडो, भारत जोडो. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित समाज निर्मितीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते असं मार्गदर्शन सरांनी आपल्या व्याख्यानातून केलं. त्यानंतर NSS मधून घडणारा जो काही विद्यार्थी असतो तर हा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानणारा आणि भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा असा नागरिक या NSSच्या माध्यमातून तयार होत असतो. तर सर आपल्या या प्रेरणादायी विचारांनी आमचे NSSचे विद्यार्थी व तसेच आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रेरित झालो आहोत. आपण जे मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल NSSच्या वतीने मी आपले आभार मानतो. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर BA पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आवाज येत नाही BA पाटील सर? आवाज येतोय? हो येतोय सर. आवाज ओके ओके ओके. आजच्या या वेबिनारचे प्रमुख वक्ते डॉक्टर डोंगरे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर SS पाटोळे, विद्यार्थी विकास समितीचे समन्वयक प्राध्यापक सचिन जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आशा कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आईराव, महाविद्यालयातील वेबिनार मध्ये सहभागी झालेले प्राध्यापक वृंद आणि NSS मध्ये मधून असणारा व्हॉलेंटियर किंवा विद्यार्थी आणि इतर अजून बाहेरील विद्यार्थी जे या वेबिनार मध्ये सहभागी झाले असतील असे विद्यार्थी. आज राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून प्रत्येक वर्षाला 24 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. सरांनी जो विषय घेतला होता तो विषय अत्यंत चांगला होता, कारण त्याला आधुनिक भारताची ही जोड घालण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा विषय अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला किंवा आपल्या समोर सरांनी मांडलेला आहे. एक अभ्यासपूर्ण आणि सखोल अशा पद्धतीने त्यांनी आपल्या समोर या विषयाची मांडणी केलेली आहे. ज्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये रेग्युलर ऍक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी अशा प्रकारच्या 2 ऍक्टिव्हिटीज राबविल्या जातात, त्यापैकी NSS ही एक प्रमुख एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये राबवली जात असते. ती कशा प्रकारची कार्यान्वित होते, कोण
कार्यक्रम अधिकारी कोण असतो, किती विद्यार्थ्यांची इनटेक कॅपॅसिटी आपल्याला त्या ठिकाणी ठरावी लागते, हा सर्व विद्यापीठाकडनं आलेला परिपत्रकानुसार आपण करत असतो. परंतु राष्ट्रीय सेवा योजना ही का सुरू झाली, कुठल्या कारणाने भारतामध्ये केंद्र सरकारने ही स्कीम सुरू केली? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर युजीसीची स्थापना झाली आणि युजीसी ही हेडेड बाय आपल्या पहिले जे राष्ट्रपती होते डॉक्टर राधाकृष्णन, आणि यांनी जे रिकमेंड केलं की व्हॉलेंटियर नॅशनल सर्व्हिस स्कीम ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरुवात झाली पाहिजे. याची सुरुवात जर झाली तर ही जी स्कीम आहे ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ती कार्यान्वित करता येईल. आणि मग तेव्हापासून हा एक विचार पुढे येत गेला आणि 1969 हे वर्ष बर्थ सेंटेनरी इयर ऑफ महात्मा गांधी, आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून 1969 हे वर्ष साजरे करत असताना 24 सप्टेंबर 1969 या दिवशी तत्कालीन युनियन एज्युकेशन मिनिस्टर डॉक्टर VKR राव यांनी ही स्कीम भारतामध्ये कार्यान्वित केली. ही स्कीम कार्यान्वित करत असताना भारताच्या वेगवेगळ्या राज्यामधून 37 विद्यापीठांमध्ये 40,000 व्हॉलेंटियर स्टुडंट्स घेऊन या स्कीमला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षाला आपण हा दिवस 24 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो. ही एक आदर्श अशा प्रकारची स्कीम होती की यामध्ये विद्यार्थ्यांचा किंवा तरुण विद्यार्थ्यांचा सहभाग हा अभिप्रेत होता. आणि म्हणून याची जी फिलॉसॉफी आहे, NSS ची फिलॉसॉफी ठरवत असताना एक विशिष्ट अशा प्रकारचं कोटेशन त्यावेळेस दिलं गेलं. त्याच्यामध्ये आता इतक्या वर्षांमध्ये भरपूर बदल झाला, पण NSS strives the youth to develop a positive attitude towards the community and commitment to work for the upliftment of the weaker sections and downtrodden people in the society. तळागाळातल्या लोकांना समाजामध्ये जे वावरत असतात त्यांची उन्नती, त्यांची प्रगती करणं हे प्रमुख काम या विद्यार्थ्यांनी करावं, ती बांधिलकी ठेवावी, हा एक भाग या NSS मधून दिला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन असावा. त्याबरोबर याच्यामध्ये टोटल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स हा भाग आहे. व्यक्तिमत्वाचा विकास हा विद्यार्थ्याचा झालाच पाहिजे थ्रू डिफरंट फिजिकल ऍक्टिव्हिटीज. आणि म्हणून ही स्कीम सुरू करत असताना एज्युकेशन इज गिवन थ्रू कम्युनिटी सर्व्हिस, समाज सेवेतनं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हा प्रमुख उद्देश यामध्ये होता. याचा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल ओरिसामध्ये असणार सूर्य मंदिर, कोणार्क सन टेम्पल, याचा जो जायंट महाकाय अशा प्रकारचा रथचक्र आहे तो घेतलेला आहे. या चक्राला, या व्हीलला 8 आर आहेत, त्याला 8 बार्स म्हटलं जातं. आणि त्याच्यातनं 24 तास हे दाखवलं जातं, सिग्निफाईज 24 आवर्स. आणि याच्यामध्ये जो कलर भरलेला आहे तो लाल रंग आहे आणि नेव्ही ब्लू रंग आहे. हे सिम्बलाइज करतात की याच्यामध्ये हा जो रंग आहे हे 8 बार म्हणजे 24 तास, 3 तासाचा 3 प्रहरचा, त्या ठिकाणी 3 तासाचा एक प्रहर होतो, असे 8 प्रहर दिलेले आहेत. 8 आर आहेत त्याचा चाकामध्ये. आणि त्याच्यामध्ये असलेला जो रेड कलर्ड आहे तो रेड कलर सिम्बलाइजेस लाइवली, ऍक्टिव्ह अँड जेनरेटिक अँड हाय स्पिरिट. आणि नेव्ही ब्लू जो आहे तो कॉस्मॉस आहे, विश्व. आणि या विश्वामध्ये ही NSS स्कीम एक टीनी पार्ट म्हणून काम करते.
की जे जे काही काम असेल त्यामध्ये आमच्या तरुण विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी रेड आणि नेव्ही ब्लू कलर या सिम्बलाइज करत असतात. या एनएसएसचा जो मोटिव्ह आहे, नॉट मी बट यू, आणि या एनएसएसच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या राबवल्या जातात त्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात. एक रेग्युलर ऍक्टिव्हिटी असते एनएसएसची आणि एक अॅन्युअल स्पेशल कॅम्प की ज्याला आपण विंटर स्पेशल कॅम्प म्हणतो. अगोदर तो 10 दिवसाचा होता आणि 1 दिवस प्रिपरेशनचा होता, आता तो 7 दिवसाचा असतो, इन्क्लुडिंग प्रिपरेशन डे. आणि मग यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकला जातो. प्रमुख त्यामध्ये श्रमदान आहे आणि दुपारच्या क्षेत्रामध्ये वक्त्यांना बोलून एक बौद्धिकपर अशा प्रकारचं चर्चा सत्र म्हणा किंवा बौद्धिक अशा प्रकारचा खुराक विद्यार्थ्यांना दिला जातो. यामध्ये आपण जो कार्यक्रम वापरत असतो त्यामध्ये बराचसा भाग हा विद्यापीठाने किंवा युजीसीने ठरवलेल्या प्रमाणे आपण राबवत असतो. दत्तक गावाला आपण किंवा आदर्श गावाला तो कॅम्प घेत असतो आणि त्या कॅम्पमध्ये प्लांटेशन असेल, क्लिनिनेस असेल, अवेअरनेस रॅलीज असतील, कम्युनिटी सर्वे असेल, हेल्थ कॅम्प असेल किंवा त्या ठिकाणी वॉटरशेड मॅनेजमेंट असेल, वॉटरलँड्स डेव्हलपमेंट असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण राबवतो. काही ऍक्टिव्हिटीज या महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती राबवल्या जातात आणि काही ऍक्टिव्हिटीज या गावात राबवल्या जातात. काही ऍक्टिव्हिटीज या स्पेशल जो विंटर कॅम्प असतो त्यामध्ये राबवल्या जातात. जे अवॉर्ड दिले जातात ते नॅशनल लेवलचा अवॉर्ड दिला जातो, स्टेट लेवलचा अवॉर्ड दिला जातो, युनिव्हर्सिटी लेवलचा अवॉर्ड दिला जातो, डिस्ट्रिक्ट लेवलचा दिला जातो आणि कॉलेज लेवललाही अवॉर्ड दिला जातो. यामध्ये विद्यार्थ्याला स्वावलंबन, शिस्त आणि निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणं हा भाग प्रामुख्याने शिकवला जातो, ते दिलं जातं. तशा पद्धतीचा विद्यार्थी घडत असतो आणि पुढे जाऊन तो एक सुजाण नागरिक होत असतो. या ठिकाणी मला अध्यक्षीय भाषण करण्याची संधी ज्या संयोजकांनी दिली त्यांच्याबद्दल मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओव्हर टू SK जाधव सर. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर BA पाटील सरांनी NSSचा इतिहास ही जो अननोन होता तो सगळा डिटेल या ठिकाणी आपल्या NSSच्या विद्यार्थ्यांना तो त्या ठिकाणी त्यांनी सांगितला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर डोंगरे सर यांनी देखील मौलिक असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आणि आमच्या NSS विभागाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य आणि महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक PR पाटील सर, RK पवार सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. स्वप्नील गांगुर्डे सर, नंतर सावंत सर, RP चव्हाण सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. JP प्रोफेसर सुद्धा कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहिले, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.